नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सह्याद्रीच्या जंगलात वाघांचं नवं राज्य, बाजी हिरकणीसह 3 जोड्या एकत्र. लवकरच मिळणार गोड बातमी. पहा चांदोलीतील लेटेस्ट अपडेट. ताडोबा पेंचमधून आणलेले वाघ आता सह्याद्रीच्या घनदाट जंगलात हिरव्यागार झाडीत आणि नद्यांच्या खोऱ्यात उत्तमरित्या रुळताना दिसत आहेत. जिल्ह्याचे वैभव असलेल्या चांदोली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेली वाघांची नवी फॅमिली या जंगलाला आपले घर मानू लागली आहे. इथल्या निसर्गाशी आणि वातावरणाशी जुळवून घेत ती पूर्णपणे स्थिरावत असल्याचे गेल्या 6 महिन्यातील निरीक्षणातून स्पष्ट झाले. त्यामुळे आता या कुटुंबातून गोड बातमी कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत 2025-26 या वर्षात राबवण्यात आलेल्या व्याघ्र पुनर्स्थापना कार्यक्रमाचा पहिला टप्पा यशस्वी ठरला आहे. या प्रकल्पात एकूण 8 वाघांचे स्थलांतर करण्यात येणार असून त्यापैकी 3 वाघिणींचे स्थलांतर यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. सध्या सह्याद्रीच्या या निसर्गरम्य परिसरात 7 वाघांचा वावर असून त्यामध्ये 4 नर आणि 3 मादींचा समावेश आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून चंद्रपूर आलेल्या चंदा T4 आणि तारा T5 या वाघिणीने चांदोली राष्ट्रीय उद्यानाला आपले घर बनवलं आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्पातून नागपूर आलेली हिरकणी T6 कोयना वन्यजीव अभयारण्यात स्थिरावली आहे. जंगलात प्रत्येक वाघाचे स्वतःचे एक निश्चित भ्रमण क्षेत्र असतं. विशेष म्हणजे या तिन्ही वाघिणींनी आपापले साथीदार शोधले असून जंगलात त्यांच्या जोड्यांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे आता वन अधिकाऱ्यांसह वन्यजीव प्रेमींनाही गोड बातमीची प्रतीक्षा आहे. सध्या सह्याद्रीच्या जंगलात सेनापती चंदा, सुभेदार तारा आणि बाजी हिरकणी या जोड्या आपापल्या क्षेत्रात एकत्र वावरताना दिसत आहेत. याशिवाय शिलेदार हा नर वाघही सह्याद्रीची शान वाढवत आहे.